काही कॉम्बिनेशन आहे ते लई झाक आहे, कारण पाऊस आणि चहा हे नेव्हर एंडिंग आणि असं एव्हरग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा जो दुधाचा चहा आहे तो तुमच्या शरीरासाठी कधी कधी घातक ठरू शकतो. मग इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी चहाच्या व्हरायटी तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, हे जे कलरफुल चहा आहेत ना, ते सगळ्यात आधी डिस्क्लेमर देते, एकदम तुम्हाला रिफ्रेशिंग करून टाकणार आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे तो म्हणजे ब्ल्यू टी किंवा बटरफ्लाय पी ट्री ज्याला म्हटलं जातं. गडद निळा किंवा अगदी लिंबू पिळल्यानंतर जांभळा होणारा असा कलर चेंजिंग हा चहा आहे. तो कशापासून बनतो तर गोकर्णाची फुलं जी आहेत ना, त्या गोकर्णाच्या फुलांपासून बनतो. या फुलांच्या वाळवलेल्या पाकळ्या तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळतील, त्या तुम्हाला उकळवायच्यात. आणि हा चहा अँटीऑक्सिडंटनी इतका समृद्ध असतो की काही विचारू नका. शरीरासाठी, केसासाठी, स्किनसाठी एकदम भारी. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस टाकला तर या चहाचा रंग हा निळ्याचा जांभळा होतो, जो दिसायला पण खूप जास्त सुंदर वाटतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आलेला जो काही थकवा, आळस असेल तो सुद्धा दूर करतो, तणाव कमी करतो आणि मी जसं म्हटलं तसं त्वचा एकदम ग्लो करतो. तुम्हाला हे जे काही ड्राय गोकर्णाची फुलं आहेत ना, ती ऑनलाईन सुद्धा मिळून जाणार आहेत, जे तुम्ही मागवू शकता. बऱ्याच ब्रँडनी हा गोकर्णाचा चहा एक ब्रँड प्रोडक्ट म्हणून सुद्धा लॉन्च केला आहे, जो तुम्ही घेऊ शकता. दुसरा चहा आहे तो म्हणजे काश्मीरी पिंक टी, ज्याला नून चाय असं म्हटलं जातं. आकाशी किंवा हलका गुलाबी रंग या चहाचा असतो. काश्मीरचा हा एक पारंपरिक चहा गन पावडर चहाची पानं, दूध आणि खाण्याचा सोडा आणि त्याचबरोबर सुकामेवा असा घालून तो बनवला जातो, जो बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये सध्या सर्व केला जातो. पावसाळ्यामध्ये ना थंड हवेमध्ये हा चहा शरीराला एक वेगळीच ऊब देतो. याची चव किंचितशी थोडी खारट असते आणि मलाईदार असते, जी मनाला एकदम भारी आणि अशी तृप्तता देत असते. त्यामुळे कधीतरी तुम्ही तो ऑर्डर करा. तिसरं म्हणजे अर्थातच आपला ग्रीन टी. फिकट हिरवा किंवा अगदी तुम्हाला माहिती असा पिवळसर ऑलिव्ह ग्रीन कलरचा हा चहा असतो, ज्याला आपण ग्रीक टी असं सुद्धा म्हणतो. कारण ही ग्रीक टीची पानं गरम पाण्यामध्ये उकळून हा चहा बनवला जातो. तुम्ही त्यामध्ये पुदिना किंवा तुळशीचे पानं टाकू शकता, जे अजून त्याची पोषण मूल्य वाढवतात. पावसाळ्यामध्ये पचनक्रिया आपली, मी जसं सुरुवातीपासून म्हणते की मंदावते. ग्रीन टीमुळे काय होतं ना, मेटाबॉलिझम आपलं वाढतं आणि शरीरातली जे काही टॉक्सिन्स आहेत ते सगळे बाहेर पडतात. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही अनलिमिटेड पिऊ शकता. चौथा आहे तो म्हणजे जास्वंदाचा चहा, जो असतो लाल असा रुबी रेड कलरचा. आता याची विशेषता काय असते माहितीये का, वाळवलेल्या जास्वंदाच्या पाकळ्या तुम्ही घरामध्ये सुद्धा वाळवा किंवा मागवा, त्या पाण्यामध्ये उकळून हा चहा तयार केला जातो. याची चव ना थोडी हलकी आंबट गोड अशी असते, थोडी क्रॅनबेरी सारखी लागते. हा चहा ना व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत मानला जातो. पावसाळ्यामध्ये होणारी सर्दी, खोकला, कुठलंही थ्रोट इन्फेक्शन, नेझल इन्फेक्शन, तुमची इम्युनिटी बुस्टिंग करण्यासाठी हा अगदी परिपूर्ण आहे. केसांचं आरोग्य सुधारणार आहे, त्वचेचं आरोग्य सुधारणार आहे. त्यामुळे हा सुद्धा चहा ट्राय करा. पाचवा चहा आहे तो म्हणजे केसर मसाला चाय. तर हा जो चहा आहे ना, तो गडद पिवळा आणि थोडासा गोल्डनिश असतो, जो दिसायला पण खूप छान आणि एकदम असा शाही फील देतो. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये, टपऱ्यांवरती वगैरे सुद्धा आजकाल ते देतात. आपल्या नेहमीच्या दूध साखरेच्या चहामध्येच तुम्ही थोडंफार सॅफरन, केशर टाका, वेलची टाका, थोडा आलं टाका आणि तो चहाला थोडं तुम्ही शाही बनवा. म्हणजे नॉर्मल जो काही आपला चहा आहे तो पिऊन कंटाळला असाल तर हा त्याला ऑप्शन खूप छान आहे. केशरमुळे चहाला एक वेगळा सुगंध येतो, एक समृद्ध असा सोनेरी रंग येतो आणि तुमचा मूड सुद्धा फ्रेश करायला हा खूप चांगला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पिवळा हळदीचा चहा, टर्मरिक जिंजर टी. चकचकीत पिवळा दिसणारा हा चहा हा सुद्धा एक मनाला एक वेगळ्याच प्रकारचा फ्रेशनेस देतो. पाण्यामध्ये ना कच्ची हळद, आलं, मिरी आणि मध टाकून हा चहा तुम्ही बनवू शकता. काही जण यामध्ये दूध पण घालतात, पण मग तो मिल्कीनेस जर तुम्हाला आवडत असेल तर करा, अदरवाईज नका करू. हळदीमध्ये ना कर्क्युमिन असतं, जे अँटी इन्फ्लमेटरी असतं. पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन, घशातली खवखव, सूज किंवा सांधेदुखीवरती हा अगदी चहा रामबाण उपाय मानला जातो आणि याच्याने अजिबात तुम्हाला ऍसिडिटी नॉर्मल चहासारखी होणार नाही. सातवा चहा आहे तो म्हणजे पर्पल टी. आता पर्पल टी काय आहे तो पण मी तुम्हाला सांगते. हा ना केनियामधून उगम पावलेला एक दुर्मिळ चहाचा प्रकार मानला जातोय. या चहाच्या पानामध्ये नैसर्गिकरित्या ना अँथोसायनिन नावाचं एक असा प्रकारचं रंगद्रव्य असतं ना, ज्यामुळे ह्याला एक जांभळा रंग जो आहे ना तो येत असतो, जो गोकर्णाच्या फुलाच्या चहापेक्षा थोडा वेगळा असतो. हा ग्रीन टी पेक्षाही जास्त आरोग्यदायी मानला जातो. हा चहा हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा कमाल आहे. मी त्याचा एक फोटो त्या ब्रँडचा इथे दाखवीन. वजन तुम्हाला नॉर्मल ठेवायचं असेल, अगदी मेंटेन ठेवायचं असेल, त्यासाठी सुद्धा हा प्यायला जातो. हा खूप तुम्हाला ऑनलाईनच मागवावा लागेल, सगळीकडे अवेलेबल होत नाही. पण जर तुम्ही चहाप्रेमी असाल तर मला असं माहिती आहे की चहाप्रेमी चहाच्या शोधार्थ कुठेही भटकू शकता. त्यामुळे तुम्ही तो ऑनलाईन ऑर्डर करा किंवा थेट त्या ठिकाणी जाऊन सुद्धा पिऊ शकता.
सो चहाप्रेमींसाठी हा एक नवीन ॲडव्हान्स असा मी चहा सांगितलेला आहे. शेवटचा आणि अगदी गडद चॉकलेटी कलरचा चहा आहे तो म्हणजे गवती चहा, लवंग, मिरी, त्याचबरोबर दालचिनी घालून मातीच्या कपमध्ये, ज्याला आपण कुल्हड म्हणतो ना, त्या कुल्हडमधला तंदुरी चहा. किती पण रंगीबेरंगी चहाचे आपण फ्लेवर्स आणले तरी सुद्धा कुल्हड चहाची चव जी आहे ती अनबिटेबल आहे. पावसाळा आणि आल्याचा कडक चहा हे जसं काही समीकरणच झालंय, त्यामुळे त्यामध्ये थोडासा मातीचा सुगंध आणि मसाल्यांचा तिखटपणा आला ना तर पावसाळ्याची संध्याकाळी एकदम परफेक्ट बनते. फक्त परफेक्ट कंपनी तुमच्याबरोबर हवी. तर आता हे सगळे चहा बनवत असताना जर साखर तुम्हाला नसेल मानवत तर मी तुम्हाला सांगेन की थोडंसं मध किंवा गूळ त्याच्या अपोजिट तुम्ही वापरू शकता, कारण ते आरोग्यासाठी खूप 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 फायदेशीर ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की आपला तसंही पावसाळ्यामध्ये थोडासा मूड आपला असा डाऊन असतो, त्यामुळे रंगांची कलर थेरपी जी आहे ना ती खूप कमाल काम करत असते. त्यामुळे अशा प्रकारची कलर थेरपी तुम्ही स्वतःला देऊ शकता. जर तुम्ही चहाप्रेमी असाल तर अशा प्रकारचे जे काही एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सपेरिमेंट तुम्ही करा. कसा वाटला ते मला सांगा. आणि मला असं वाटतं की मूड बूस्ट होणार असेल तसे रंगीबेरंगी चहा तुम्ही करू शकतात. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या कलरफुल चहाच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये जिंजर टी आहे किंवा अगदी तुम्हाला पुदिना टी पाहिजे असेल तर पुदिना टी तुम्ही घेऊ शकतात. कॅमोमाईल टी आहे किंवा जॅस्मिनच्या फुलांपासून. पण हे सगळे जे काही चहाचे प्रकार आहेत ना ते अगदी ग्रीन टी सारख्याच रंगामध्ये थोडेफार असे चॉकलेटी कलरमध्ये असतात. सो तेही तुम्ही घेऊ शकता. थोडा वेगळा फ्लेवर पाहिजे असेल, एक वेगळ्या प्रकारची तजेलदार तुम्हाला मूड करायचा असेल तर. पण जर रंगांबरोबर खेळायचं असेल आणि रंगीबेरंगी इंद्रधनुष्य तुमच्याही आयुष्यामध्ये या पावसाळ्यामध्ये तुम्हाला उगवायचं असेल तर मला असं वाटतं अशा प्रकारचे चहा प्या, मस्त एन्जॉय करा आणि पावसाळा हा चहाशिवाय कसा शक्य आहे हे इतरांना सुद्धा दाखवा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि भरपूर शेअर करायला विसरू नका.